लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 21 जून 2025 जागतिक योग दिन आणि भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा दिवस. या 2 दिवसांचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन एक नवीन सादरीकरण तुमच्या समोर घेऊन येत आहे. कर्म फलदाता शनिदेव. शनीची 7.5 आणि एका जातकाचे अनुभव. लाईफ पॉझिटिव्हने शनिदेवांवर 2 व्हिडिओ या आधीच प्रसिद्ध केलेले आहेत. आपल्या सौकर्यासाठी त्याच्या लिंक या ठिकाणी दिलेले आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण ते व्हिडिओ बघू शकता. पहिला व्हिडिओ हा 4 जून 2024 चा आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे. आणि दुसरा व्हिडिओ हा 6 जून 2024 चा आहे. या दोन्ही व्हिडिओमध्ये जे जे संदर्भ आलेले आहेत आणि जी जी माहिती आलेली आहे त्याची पुनरुक्ती न करताना लाईफ पॉझिटिव्ह पाशी एका जातकाने जे 7.5 त्याला आलेले अनुभव कथन केलेले आहेत त्याच्या आधारे शनिदेवाच्या जीवनामध्ये 7.5 चालू असताना साधकाला जे अनुभव येतात त्यातील एका साधकाला आलेले अनुभव आणि त्या अनुभवाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येणार आहे. हे अनुभव इतर व्यक्तींना 7.5 मध्ये आलेल्या अनुभवाशी तुम्हाला मॅच करून बघता येतील. तर शनिदेव 7.5 मध्ये अवकृपा करतात असं नाही, तर ते न्यायही देतात हे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. शनिदेव हे कर्मफलाचे दाता आहेत. 7.5 मध्ये 7.5 वर्षामध्ये 3 पदांमध्ये ते लोकांना त्यांच्या कर्माचे फळ देत असतात. शनिदेवाचं दुसरं काम आहे न्यायदान करणे. सर्वांना समान न्याय देणे हे शनिदेवाचं कर्तव्य आहे. शनिदेव हे कर्मफलदाता आहेत आणि कर्माचे उपासक विष्णू कृष्ण यांचे ते भक्त आहेत. शनिदेवाची उत्पत्ती ही शंकराच्या मनामध्ये आधी झाली आणि त्यानंतर शनिदेवाने भगवान शंकराची कठोर तपस्या केली आणि त्या तपस्येला प्रसन्न होऊन शनिदेव हे सर्व ग्रहांमध्ये श्रेष्ठ ग्रह असल्याचं वरदान त्यांना मिळालं आणि शंकराने शनिदेवांना एक अट टाकली की प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ द्यावे
कुठलाही पक्षपात होऊ नये. 7.5 म्हटल्यानंतर अनेक घटना जीवनामध्ये घडत असतात. त्यातील एकाच घटनेवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. 7.5 मध्ये स्थानांतरण हा एक महत्वाचा मुद्दा आहे. 7.5चे इतरही अनेक परिणाम असतात. उदाहरणार्थ 7.5 मध्ये आरोग्यविषयक समस्या कुटुंबामध्ये उद्भवून येतात आणि तुमच्या कर्माची, कर्मठपणाची, कर्तव्याची परीक्षा घेतली जाते. परंतु साधकाचा कर्मठपणा आणि कर्मपरायणता तपासण्यामध्ये शनिदेवाचं सहकार्य आणि त्याचे परिणाम जातकाच्या उदाहरणानुसार आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण शनीची 7.5 आणि स्थानांतरण. एक जातक लाईफ पॉझिटिव्ह पाशी आला आणि सहज गप्पा मारता मारता त्यांनी त्याच्या 7.5 मध्ये घडलेल्या घटना विशद केल्या. इतर साधकांना त्या उपयुक्त ठरतील म्हणून या ठिकाणी आपल्या समोर सादर करीत आहे. 7.5 मध्ये स्थानांतरण हे निश्चित असतं. स्वतःचं घर असताना सुद्धा निरनिराळ्या कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणं 7.5 सहज असतं. ते घडत असतं. काही कारण असू दे. उपचारासाठी तुम्ही दुसरीकडे गेला असाल, दुसऱ्या गावी गेला असाल, तुमचं घर बंद करून तुम्ही दुसरीकडे गेला असाल, तुमचं घर आहे स्वतःचं पण ते घर कुलुपात आहे, बंद आहे आणि तुम्ही दुसऱ्या घरात राहतात आहे, हे 7.5 मध्ये शक्य आहे. एक जातक शासकीय नोकरीत होता आणि त्याची 7.5 सुरू झाली आणि 7.5 सुरू झाल्यानंतर त्याच्या जीवनात काय काय घडलं ते त्यांनी कथन केलेलं आहे. पहिली महत्वाची गोष्ट अशी की ज्या कार्यालयात तो कामाला होता त्या कार्यालयातून त्याची बदली करण्यात आली आणि ही बदली प्रतिनियुक्तीवर झाली, डेप्युटेशनवर झाली. कार्यस्थान बदल झाला, आमूलाग्र बदल झाला. त्याचं ऑफिस बदललं, त्याचे कामाचे तास बदलले, त्याची कामाची वेळ बदलली. तो आधी ज्या ठिकाणी काम करत होता त्याच्यापेक्षा वेगळं काम त्याला करावं लागत होतं. त्याची आस्थापना बदलली. त्यानंतर त्या जातकाने जे सांगितलं की ही आस्थापना बदलली, प्रतिनियुक्तीची आदेश आलेत, त्यामध्ये आणखीन एक घटना घडली असं त्या जातकाने सांगितलं. त्याला असं सांगण्यात आलं होतं की तुझी नोकरी मुंबई येथे आहे, तू प्रतिनियुक्तीवर मुंबईमध्ये आहेस, परंतु तुला आता आम्ही बदलतो आहे ऑफिशियल ऑर्डर काढून आणि तुझं पोस्टिंग हे रत्नागिरीमध्ये करतो आहे, पण तुला काम मुंबईत करायचं आहे. म्हणजे बदलीमध्ये आणखीन एक बदली
साडेसातीचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी. बरं, हा जो जातक होता, तो ज्या ठिकाणी पूर्वी कामाला होता त्याच्यावर प्रचंड कामाचा भार होता. त्याच्यावर 2 अतिरिक्त जबाबदाऱ्या होत्या. 2 ऍडिशनल चार्जेस त्याच्यापाशी होते. म्हणजे एका पगारात ती व्यक्ती 3 ठिकाणी काम करत होती. 3 पदांचं काम करत होती. आणि त्याच्या कामाचे तास हे 12 तासापेक्षा जास्ती होते. कारण 3 पदांना न्याय द्यायचा म्हणजे मग त्याला तेवढा वेळ देणं आवश्यक आहे, तेवढं कॉन्सन्ट्रेट करणं आवश्यक आहे, तेवढं स्वतःचं डिवोशन देणं आवश्यक आहे. जेव्हा साडेसाती सुरू झाली तेव्हा त्याचे हे दोन्हीही ऍडिशनल चार्जेस काढून टाकले. म्हणजे शनिदेवानी एक प्रकारे त्याच्यावर कृपा केली. त्याच्यावर कामाचा जो अतिरिक्त भार होता तो हलका केला. बरं, त्याचं जी मूळ आस्थापना होती त्या मूळ आस्थापनामध्ये त्याच्याकडे जे चार्जेस होते ते चार्जेस प्रतिनियुक्तीवर जाताना त्याला इतरांना द्यायचे होते. ते चार्जेसचा भार इतका होता की तेव्हा नवीन अधीनस्थ अधिकाऱ्याने जेव्हा प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या व्यक्तीचा कार्यभार वाटायला घेतलं तर ते कार्यभार 6 जणांमध्ये वाटल्या गेला. याच्यावरून कल्पना घेता येईल, कल्पना करता येईल. आपण कल्पना करा की एक व्यक्ती 12 तास काम करतो आहे, 3 पदांचं काम करतो आहे आणि एका पदामध्ये असताना त्याच्यावर इतका कार्यभार त्याच्या नावावर होता की त्याचं प्रतिनियुक्ती झाल्यानंतर त्याचं वाटप 6 जणांमध्ये करावं लागलं. म्हणजे शनिदेवाने केलं काय? कामाची न्याय्य विभागणी करून दिली. शनिदेव जसे त्या राशीला आले, त्याच्या पहिले अडीचके सुरू झाले, तर त्याचं काय काय झालं बघा. परत आता अनालिसिस करूया. काय काय झालं त्या जातकाच्या जीवनामध्ये. त्याचे स्थानांतरण झालं, त्याचं कामाचं ठिकाण बदललं, त्याच्या कामाचं स्वरूप बदललं, त्याच्याकडे जे अतिरिक्त काम होतं, जे कामाचा ओझ तो गाढवासारखा वाहत होता, त्याच्यापासून शनिदेवाने त्याची मुक्तता केली. प्रतिनियुक्तीवर गेल्यावर नवीन ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या घेताना त्या व्यक्तीला नवीन कामावर नवीन काम समजून घेऊन, नवीन जबाबदारी समजून घेऊन स्वतःला त्या नवीन जबाबदारीमध्ये ढाळणं, ऍडजस्ट करणं सहज शक्य झालं. हा शनीचा न्याय आहे, हे लक्षात घ्या. पण शनिदेव तुमची परीक्षा वेगवेगळ्या अंगाने बघत असतो. साडेसातीमध्ये जे चारित्र्य आहे व्यक्तीचं, ते चारित्र्यही तपासल्या जातं, चारित्र्यही पणाला लागतं. प्रतिनियुक्तीवर बदली झाल्यानंतर, कामाचं ठिकाण बदलल्यानंतरही या जातकाची परीक्षा शनिदेवांनी घेणं सोडलं नाही.
प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी गेल्यावर त्याचा पगार हा मूळ आस्थापनेवरून निघावा असे आदेश होते. परंतु कर्मधर्म संयोगाने असं घटित झालं की या जातकाला 6 महिने वेतनच मिळालं नाही. त्या मूळ आस्थापनेने 6 महिने त्याचा पगारच काढला नाही. आणि ज्या आस्थापनेवर तो प्रतिनियुक्तीने काम करत होता त्या ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला याचं काही गम्यच नव्हतं. म्हणजे ज्या व्यक्तीच्या हाताखाली तो काम करतो आहे त्याला आपल्या कर्मचाऱ्याला पगार मिळत नाही आहे त्याचं काही नाही. ज्या आस्थापनेवरून पगार काढतो आहे त्या आस्थापनाच्या प्रमुखाला याच वेतन रोखल्या गेला आहे त्याच्याबद्दलही काही खंत नाही. या जातकाची 6 महिने उपासमार झाली. आणि 6 महिने शनिदेवांनी परीक्षा घेतल्यानंतर कुठून कळी फिरली काय माहिती, कुठून काय चक्र फिरलेत. शनिदेवांची लीला अगाध आहे. कुठून तरी फोन गेला विभाग प्रमुखांना की तुमच्या विभागातला एक माणूस या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर आहे पण त्याला 6 महिने वेतन दिलं नाही, हे खरं आहे का, अशी विचारणा झाली. आणि मग त्यानंतर चौकशीचे चक्र फिरले. मूळ आस्थापनेवर ज्या ठिकाणाहून पगार निघणं आवश्यक होता त्या आस्थापनेच्या प्रमुखाला विचारण्यात आलं. त्या आस्थापनाच्या प्रमुखाने कबूल केलं की आम्ही त्याचा वेतन काढलं नाही. का काढलं याचं काही कारण दिलेलं नाही. ते कारण देऊही शकत नव्हते. कुठलंही लॉजिक, कुठलंही तर्कसंगत विचार न करता असा तो प्रसंग घडला आणि जातकाला 6 महिने उपाशी राहावं लागलं, पोट मारून राहावं लागलं, जीव मुठीत घेऊन जगावं लागलं. शनिदेव अशी परीक्षा घेतात. शनिदेवांची परीक्षा ही अत्यंत कठोर असते. शनिदेव कर्मफलदाता आहेत, कर्माची न्याय देवता आहेत. ते तुम्ही एका बाजूला तुम्हाला न्याय देतात तर दुसऱ्या बाजूला तुमचं परीक्षणही करतात. हा या जातकाचा अनुभव. अतिशय हृदय अशा प्रकारचा अनुभव त्या जातकाने लाईव्ह पॉझिटिव्हला सांगितला. त्या जातकाचे दुसरे काही 7.5 बद्दलचे अनुभव आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. लाईव्ह पॉझिटिव्हचा न्यायप्रिय शनी आणि कठोर परीक्षा घेणारा शनी, एका जातकाचे हे अनुभव तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा. आणि या सिरीज मध्ये आणखीन एक व्हिडिओ की जातक आणि आरोग्याच्या समस्या आणि त्या आरोग्याच्या समस्यांवर कसं तोंड दिलं त्या जातकाने त्या 7.5 मध्ये, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया. बघत रहा लाईव्ह पॉझिटिव्ह. धन्यवाद.